नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे इन्शुरन्स घेताना पतसंस्थेला येणाऱ्या समस्या आणि परिचय भाग 2. याआधी आपण भाग 1 मध्ये याच विषयावर चर्चा केली होती मानसी मॅमशी, आणि पुन्हा एकदा आपण मानसी चंद्रचूड या मॅमशी भाग 2 या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय हाच असणार आहे, फक्त भाग 2 मध्ये हा डिवाइड झालेला आहे. त्यामुळे मी मानसी मॅमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. मॅम, लोकशाही मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात मी प्रेक्षकांना ओळख करून देते. येस. मानसी चंद्रचूड या एक इन्व्हेस्टमेंट बँकर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, ज्यांच्या फिनटेक, फॅशन टेक, डिफेन्स टेक, ई कॉमर्स आणि ट्रॅव्हल टेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत. त्यांना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, इक्विटी बॉन्ड्स या फील्ड्सचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. बिझनेस इन्शुरन्स स्पेसमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ उत्तम आहे. ग्रामीण भागातील कर्ज वितरण पद्धती आणि त्यामध्ये असलेले रिस्क फॅक्टर्स इन्शुरन्सच्या माध्यमातून कसे कमी होऊ शकतात यामध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे. ग्रामीण भागातील पतसंस्था त्यांच्या लोन रिकव्हरी रेट कसे सुधारू शकतात आणि प्रोसेस सोपी कशी करू शकतात यावर मानसी यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग या चर्चेला सुरुवात करूया. मॅम, माझा पहिला प्रश्न असा आहे, समजा एखाद्या संस्थेला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कसा सहभाग घ्यायचा, कशी सुरुवात करायची? सुरुवात एकदम सोपी आहे. हं. पहिली गोष्ट जी करावी लागेल संस्थेला, 2 गोष्टी करायला लागतात. एक म्हणजे स्वतःसाठी इन्शुरन्स घ्यायचा, हं, हं. सेल्फ प्रोटेक्शन. Yes. दुसरं जे आहे हं. ते रेव्हेन्यू स्ट्रीम, म्हणजे ओके. ती आपल्या मेंबर्सना विकायची पॉलिसी. तर आता पहिल्या ह्याच्यात आपण जेव्हा पहिला 1 महिना पायलट प्रोजेक्ट करतो, तेव्हा पतसंस्थेने स्वतःसाठी एक 2-4 प्रकारचे इन्शुरन्स घेऊ शकतात. हं. पहिलं म्हणजे ज्या लोकांना कर्ज दिलेलं आहे, ज्या मेंबर्सना कर्ज दिलेलं आहे, त्यांना प्रोटेक्ट करायला आपण ग्रुप लोन किंवा ग्रुप टर्म इन्शुरन्स हं. घेऊ शकतो. दुसरी गोष्ट जी आहे ती स्वतःसाठी घेऊ शकतात. म्हणजे आता पतसंस्था ज्या आहेत हं. त्यांचे कार्यकर्ते जे असतात ते दररोज जातात हप्ता कलेक्ट करत. हप्ता अच्छा. म्हणजे EMI जे असतात ओके. हं. ते कलेक्ट करत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एका तिजोरीत ते ठेवलेलं असतं. हं, हं. आता ती जी कॅश आणि ती तिजोरी हं. आणि त्यांचं ऑफिस, ह्याच्यासाठी एक ऑफिस पॉलिसी जी आहे ती घेतली जाऊ शकते. अच्छा. आणि ही खूप महत्त्वाची आहे, कारण काय, एक फायर पॉलिसी जी असते ते बरंच काय काय कवर करते. आणि ते जे त्यांचं लॉकर असतं, तिजोरी हं. ज्यात डेली कलेक्शन असतं, ते ठेवलेलं असतं, आणि ते पैसे जे आहेत ते आपण इन्शुअर करू शकतो. सो येस. हे इथून चालू होतं सेल्फ प्रोटेक्शन ओके. पतपेढीसाठी. दुसरं, त्याच्यानंतर हे 2 झाल्यानंतर हं. मग पतपेढी जी आहे ते हं. आमच्याबरोबर आपण एक MOU साईन करतो, आणि आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या मेंबर्सना ओके. फोन करून इन्शुरन्स विकतो त्यांच्या वतीने. सो त्याच्यासाठी एका पतसंस्थेला काय करायला लागेल, एक म्हणजे स्वतःच्या नावाने आपण इन्शुरन्सचा कोड काढू शकतो, आणि आम्ही त्यांच्यासाठी कॉल करणार, आम्ही त्यांच्यासाठी सेलिंग करणार, आम्ही त्यांच्यासाठी क्लोजर करणार, आणि कधी क्लेम निघाला हं. तर आम्ही तो क्लेमसुद्धा सेटलमेंटसाठी मदत करणार. आमच्याकडे टीम्स आहेत कॉलिंगसाठी, हं. आमच्याकडे टीम्स आहेत क्लेमसाठी, आणि ह्याचा जो काही कमिशन येते ती पतसंस्थेकडेच जाते, कारण काय त्यांचा स्वतःचा कोड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 2 ज्या गोष्टी आहेत, एक म्हणजे स्वतःसाठी घेतलेला इन्शुरन्स प्रोटेक्ट करायला, स्वतःला आपण दिलेले कर्ज जे आहेत ते NPA जाऊ नये म्हणून प्रोटेक्शन. दुसरं म्हणजे आपले जे ऑफिसचे प्रिमायसेस असतात तिथे काहीतरी फायर किंवा चोरी होणे, दरोडा होणे, आणि किंवा फ्लडिंग जे असतं, म्हणजे आता ह्या वर्षी तर आपल्याकडे खूपच पाऊस झाला आहे सगळीकडे, तर फ्लडिंग होऊन तिथले ते तिजोरीमधले पैसे खराब झाले, किंवा ऑफिसचं इक्विपमेंट, तुमचे काही कम्प्युटर असतील, तुमचे ट्यूबलाईट्स, काही AC असतील, हे
फर्निचर तुमचं सगळं. सो हे सगळं सेल्फ प्रोटेक्शन मोडमध्ये जातं आणि आपण जी एक फायर पॉलिसी घेतली तर आरामात एक 25-50 लाख रुपये जर का तिजोरीत असतील हं. मंथली ॲव्हरेजचे, तर ते आपण प्रोटेक्ट करू शकतो आणि ही एकदम गरजेची पॉलिसी आहे. तसंच लोन इन्शुरन्स किंवा ग्रुप टर्म इन्शुरन्ससुद्धा गरजेची पॉलिसी आहे आणि त्याच्यानंतर आपण कॉल्स चालू करणार पतसंस्थेसाठी आफ्टर त्यांनी स्वतःचा कोड घेतल्यानंतर. बरं. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की फायर पॉलिसीमध्ये सभासद यांचे लॉकर कव्हर होतात का? सो संस्थेची ती जी तिजोरी असते ज्यात हं. कॅश असतं ते नक्की कवर होतं. पण जर का मेंबर्सचे किंवा सभासदांचे जे पर्सनल लॉकर असतील तर ते पॉलिसीमध्ये कवर होत नाहीत. ही जी फायर पॉलिसी जी आहे ही कवर करते संस्थेच्या ऑफिसमधले जे काय सामान असतं ते कवर करते, पर्सनल लॉकर कवर नाही करत. सो म्हणजे जरी का ती संस्था गोल्ड लोनमध्ये असेल तर ते गोल्ड कवर नाही होणार, कॅश कवर होते. आणि जेवढं तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवलं जातं की या महिन्याचे एवढं ॲव्हरेज कॅश असतं, तेवढ्याची आपण पॉलिसी काढायची. इन केस काही झालं तर तेवढ्याचं आपल्याला रिफंड मिळतं इन्शुरन्स कंपनीकडनं. सो लॉकर जो कवर होतो, जे मेन लॉकर ज्यात कॅश ठेवली जाते ती कॅश आपली नक्की कवर होते. लॉकर कवर होतो. सो द लॉकर बाय इटसेल्फ ते जे हं, हं. डिव्हाइस आहे ते नक्की कवर होतं. सो जर का एखाद्या आगमध्ये लॉकर डॅमेज झालं किंवा कोणीतरी लॉकरच चोरी करून नेलं हं. तर ते लॉकरचे आपल्याला पैसे मिळू शकतात. मॅम माझा असा पुढचा प्रश्न आहे की एका पॉलिसीचा प्रीमियम किती असतो? एका पॉलिसीचा प्रीमियम किती असतो? आता लेट्स फायरची जी पॉलिसी असेल, तुमचं सामान किती आहे तुमच्या ऑफिसमध्ये हं. त्याच्यावरती तो प्रीमियम डिपेंड होतो. ठीक आहे. म्हणजे जर का कम्प्युटर नवीन असेल तर त्या नवीन कम्प्युटरची किंमत वेगळी असेल, सो त्याला कव्हरेज वेगळं मिळतं. किंवा तुमची तिजोरी नवीन असेल, जुनी असेल, त्यात ॲव्हरेज किती पैसा ठेवलेला असतो दर महिन्याचा, त्याच्यावरती फायर पॉलिसी हे जे असतं ते कस्टमाइज्ड इन्शुरन्सचं प्रीमियम असतं. पण आता मी जर का तुम्हाला एक ग्रुप टर्म इन्शुरन्सचं उदाहरण द्यायचं झालं हं. तर आम्ही आत्ता साधारणतः 600 लोकांचा ग्रुप टर्म इन्शुरन्स करत आहोत. ओके. प्रत्येकी 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. कारण काय हे सगळे जे आहेत हं. ते अनसिक्युअर्ड लोनवाले लोक आहेत. ओके. म्हणजे कोणाचं तरी भाजीचं दुकान आहे, सायकलचं दुकान आहे, टू व्हीलर रिपेअर शॉप आहे. सो असे जे छोटे छोटे व्यापारी आहेत, हं. ठीक आहे, त्यांना अनसिक्युअर्ड लोन जे दिलेलं आहे ते आम्ही कवर करत आहोत. 600 लोकांचं 5 लाख रुपये प्रत्येकी. टोटल सम अश्युअर्ड त्या पॉलिसीचा 30 कोटी आहे अच्छा. आणि त्या 30 कोटीचा प्रीमियम येतं फक्त 7 लाख रुपये. सो हा जो अमाऊंट आहे हं. हा इतका कमी आहे की तुम्ही जर का कुठेही बाकीच्या इन्शुरन्स बघायला गेला, बाकीच्या टाईपची पॉलिसी बघायला गेला तर ते एवढ्या स्वस्तात येतच नाही. नक्कीच. आणि कव्हरेज भरपूर मिळतं, चांगलं कव्हरेज मिळतं. इन्शुरन्स कंपनी टॉप नॉच आहे हं. आणि बेसिकली त्या संस्थेला जे कव्हरेज मिळतं की आपण आता काहीही झालं हं, तरी हं. आपण सिक्युअर आहोत. कोणाला तिथे NPA झाला तरी आपण डुबणार नाही. अच्छा. आणि आपल्यामुळे बाकीचे जे सभासद आहेत त्यांचं सुद्धा सगळं व्यवस्थित. उत्कृष्ट राहील म्हणून. सो इन्शुरन्सचा जो अमाऊंट आहे हं. आणि ते कव्हरेज आहे आणि त्याचा प्रीमियम जो आहे तो एकदम उत्कृष्ट आहे. त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. मॅम तुम्ही अतिशय छान माहिती देत आहात आणि अधिक माहिती आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचीच आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. आपला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे पतसंस्थेला ऑफर करत आहात, जे प्रोडक्ट तुम्ही ऑफर करताय, याआधी कोणत्या पतसंस्थेने अशी ऑफर आणली होती का? असे काही प्रोडक्ट्स अंमलात आणले होते का?
आपण जसं पहिल्या भागात डिस्कस केलं, हं. हे जे आहे हे आपण काम करतोय ते एका सोशल चेंजसाठी करतोय. हं. आपल्याला काहीतरी अ, बदल घडवून आणायचा आहे. आपल्याला गावाखेड्यातल्या लोकांना कव्हरेज द्यायचं आहे इन्शुरन्सचं, जे आतापर्यंत मिळत नव्हतं. हं. आपल्याला पतपेढ्यांना वाचवायचं आहे आणि त्यांना कव्हरेज द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचे जे NPAs आहेत हं. ते कमी करायचे आहेत किंवा नाहीसे करायचे आहेत. नाहीसे तर होतच नाही. मोठमोठ्या बँकासुद्धा जरी का तुम्ही बघितलं, हं. त्यांचेसुद्धा साधारणतः 2% NPA सगळ्यांचेच असतात. सो पूर्णपणे ते जाणार नाही. हं. पण आपल्याला ते आटोक्यात आणायचे आहेत. सो साधारणतः एक 2 ते 3% NPAचा जो नंबर असतो, हं. हं. त्या नंबरपर्यंत आपल्याला ॲव्हरेज आणायचं आहे आणि त्यासाठी आपण हा सोशल चेंज घडवून आणण्यासाठी हे काहीतरी करत आहोत आणि आत्तापर्यंत हं. कोणत्याही पतपेढी किंवा पतसंस्थेकडे हे असे प्रॉडक्ट अवेलेबल नव्हते. हे आत्ता आम्ही आणतो आहोत मार्केटमध्ये. प्रॉडक्ट आहेत, सगळीकडे आहेत, पण ते अवेलेबल नव्हते. अच्छा. सो आपण ॲट ग्रेपसीड, मनी विथ मानसी आम्ही जे काय करत आहोत, आम्ही जे काय आणत आहोत, सो दिस इज हे सगळं जे आहे हे नवल आहे, हे नवीन आहे, ह्याची किंमत एकदम कमी आहे. ह्याच्यातनं जे काय निष्पन्न हं. होणार आहे ते बऱ्याच बाजूंनी, सगळ्या बाजूंनी हं. एका पतसंस्थेला इफेक्ट होणार आहे त्याचा. प्रॉफिटॅबिलिटीवरती, NPA कंट्रोल करण्यावरती आणि जनरली एका पतसंस्थेची मेंबरशिप वाढवण्यासाठी हे नक्की मदत करणार आहे. नक्कीच. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की दरवर्षी नूतनीकरण करणं आवश्यक आहे का? आपण जी पॉलिसी घेतो त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आता जर का कोणत्याही संस्थेने साधारणतः 120 महिन्यांची पॉलिसी घेतली, हं. तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली प्रीमियम पेमेंट जे असतं ते आधीच झालेलं असतं. पण दरवर्षीसुद्धा आपण त्याचं प्रीमियम पेमेंट करू शकतो. दुसरं म्हणजे की जसं मेंबरशिप वाढत जाईल, हं. हं. आता यांच्याकडे नवीन जे प्रॉडक्ट्स येतील, हं. त्याच्यानंतर जर का त्यांच्याकडे मेंबरशिप जी वाढत जाणार आहे, तर ते नवीन मेंबर्स जे येतात, त्यांना दर महिन्याला आपण त्यांना त्या पॉलिसीच्या अंडर ॲड करून घेतो. सो दर महिन्याला त्या पॉलिसीमध्ये नवीन मेंबर्सचे ॲडिशन होतं आणि त्याचं काही वरती टॉपअप हं. प्रीमियम भरायची गरज पडली, तर ते तेव्हाच्या तेव्हा भरलं गेलं पाहिजे. नंतर काही मेंबर्सचं त्या लिस्टमधनं काढायचं, वगळून टाकायचं जे प्रक्रिया असते, तीसुद्धा दर महिन्याला होणारी प्रक्रिया आहे. तर मग प्रीमियम जे आहे ते असं थोडंफार व्हेरिएशन होतं, पण बेसिक प्रीमियमपेक्षा ते काय खूप जास्ती वर-खाली होत नाही. हं. आणि हे जे नूतनीकरण आहे ते आयडियली दरवर्षी जे असतं हं. ते एक ग्रुप पॉलिसी जी आहे, जस्ट लाईक आपली मोटरची पॉलिसी कसं आपण दरवर्षी त्याचं प्रीमियम भरतो, त्याचं व्हॅल्यू हं. जी आहे आपल्या व्हेइकलची, एखाद्या गाडीची व्हेइकलची व्हॅल्यू वर-खाली होते, तसेच आपली मेंबरशिप वाढत गेल्या किंवा घटत गेली, तर आपण ते तसं मॅनेज करून दर महिन्याला आपण पेमेंट करायचं किंवा ते मग अकाउंटमध्ये राहतात तसे पैसे. नक्कीच. मॅम, कोणती पॉलिसी पतसंस्थेसाठी महत्त्वाची आहे? पतसंस्थेसाठी स्वतःसाठी हं. एक साधारणतः 3 पॉलिसीज महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे की त्यांचे प्रिमायसेस इन्शुअर करायला पाहिजेत. कारण काय आपल्याकडे तिजोरीमध्ये जी ठेवलेली कॅश असते, आपले इक्विपमेंट जे असते, हं. म्हणजे कम्प्युटर असतात किंवा तुमचे ऑफिस इक्विपमेंट, फर्निचर असतं. शेवटी हे सगळं याला सगळ्याला पैसेच लागतात. हं. सो आपण हे सगळं इन्शुअर नक्की केलं पाहिजे. प्रत्येक ऑफिसमध्ये, संस्थेच्या प्रत्येक ऑफिसमध्ये जिथे कुठे कॅश आणि तिजोरी ठेवलेली असेल, ते प्रत्येक ऑफिसची प्रिमाईस आपण इन्शुअर केली पाहिजे अंडर अ फायर पॉलिसी किंवा एखादी ऑफिस पॉलिसी. हं.
त्याच्यानंतर मेन म्हणजे आहे आता संस्थेचं जे काही बिझनेस आहे, तो आहे लेंडिंगचा बिझनेस. हं. सो ह्यात महत्त्वाचं जे आहे, की पहिलं म्हणजे की आपले जे काय अनसिक्युअर्ड लोन्स असतात, हं. ते कव्हर करायचे. हं. सो त्याच्यासाठी आपल्याला लागतो लोन इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स. आणि दुसरं म्हणजे की आपले जे काही सिक्युअर्ड लेंडिंग असतं, ज्याच्या अगेन्स्ट कोलॅटरल असतं. होतं काय, की जर का तिथे सुद्धा एखादी डेथ झाली, तुमच्याकडे कोलॅटरल असलं हं. संस्थेकडे, तरी ही खूप लांबडी प्रोसेस असते, की ते तुम्ही कोलॅटरल घेणार, त्याच्यावरती तुम्ही ताबा करणार, त्याच्यानंतर ते म्हणजे एखादं जर का कोणाचं दुकान असेल, तुम्ही विचार करा आणि त्या माणसाचा मृत्यू झाला, हं. तर ती संस्था येणार, त्या दुकानावरती ताबा घेणार, त्याच्यानंतर मग त्याचं DRTमध्ये केस जाणार, त्याच्यानंतर मग त्याचं ऑक्शन होणार आणि मग संस्थेला त्यांचे स्वतःचे पैसे परत मिळणार लोनचे. हं. ही खूप लांबडी प्रोसेस आहे. हं. ही खूप लीगल प्रोसेस आहे आणि ह्यात खूप वेळ वाया जातो. आणि टाईम इज मनी. हं. सो आपण हा वेळ वाया न घालवता आपण नुसतं एक साधं लोन इन्शुरन्स जरी का केलं किंवा साधं टर्म इन्शुरन्स केलं, हं. त्यांची जी ॲसेट आहे ती तुम्ही त्यांच्या फॅमिलीला परत देऊन टाका. इन्शुरन्सचे पैसे तुम्ही ठेवा. 1-1.5 महिन्यात तुमचा क्लेम जर का सेटल झाला, कुठं हं. 2-2 वर्ष, 3-3 वर्ष एक ती केस लढवत बसायची. मग तुम्ही लॉयरचे फीज भरा, कोर्टचे चक्कर कापा, ते DRTमध्ये जा. हे सगळं आपण बंद करून टाकायचं. या सगळ्या ह्याच्यात आपण पार्टिसिपेटच नाही करायचं. उगाच नसती डोकेदुखी नाही घ्यायची. एक सिंपल ग्रुप टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवायचा, ज्याच्यामुळे आपलं NPA कमी होतं, आपलं डोकेदुखी कमी होते, वर्किंग एकदम स्मूथ राहतं हं. एका संस्थेचं आणि ओव्हरऑल शांतता राहते. आणि आपलं फोकस ग्रोथवरती राहतं. अच्छा. मेंबरशिप वाढवायची आणि अजून जास्ती लोन द्यायचं. नक्कीच मॅम, तुम्ही पतसंस्था पॉलिसीबाबत अधिक माहिती दिली. म्हणजे प्रेक्षकांना याबाबतची क्वचित माहिती असते, पण या अशा विषयांमुळे प्रेक्षकांना देखील ही माहिती मिळते आणि प्रेक्षक देखील यावर जास्त रिॲक्ट देखील करतात. तर तुम्ही छान माहिती दिली. याचा उपयोग आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. तुम्ही इथे आलात, छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. यशोगाथा या कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.